नमस्कार मित्रांनो, परत एकदा एक नवीन विषय घेऊन आज आपल्याशी चर्चेला आलो. आतापर्यंत आपण निवडणुकीचं महत्त्व, मतदारांचं कर्तव्य याविषयी बोललोच. परंतु आज एका अत्यंत महत्त्वाच्या घटनादुरुस्तींच्या संदर्भात आपण बोलणार आहे. पारिभाषिक भाषेत त्याला आपण संविधान विशोधने म्हणतो. 73 आणि 74 या संविधान विशोधांचे आपण बोलणार. निवडणुकांच्या एकंदरीत हा तिसरा घटक आपल्या चर्चेचा. हा घटक मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे 73 आणि 74व्या संविधान विशोधनाच्या संदर्भात म्हणजे पंचायत आणि नगरपालिकांच्या संदर्भात, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या ग्रामीण स्वराज्य संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये नगरपंचायत, नगर परिषद आणि नगरपालिका या आहेत. या संदर्भातल्या या संविधान विशोधन आहेत, घटना दुरुस्त्या म्हणूया आपण त्या आहेत. या संस्थांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका होतात. म्हणजे महापौर असेल महानगरपालिकेचा, ग्रामपंचायतीचा सरपंच असेल किंवा नगरपालिकेचा नगराध्यक्ष असेल, यासाठीच्या ज्या निवडणुकाच्या पद्धती आहेत, कशा पद्धतीने निवडणुका घेतल्या जातात त्या कोर्स मटेरियल बघा. आपण इथं मात्र फक्त 73 आणि 74 या संविधानात झालेल्या दुरुस्त्यांच्या विषयी पाहणार आहोत, त्यातील तरतुदी पाहणार. मित्रांनो, हा टॉपिकच एवढा महत्वाचा आहे म्हणून या संदर्भात मी महत्वाचं आणि एक धाडसी विधान करणार आहे. पहा पडतंय का? पंचायत राजाच्या इतिहासात 24 एप्रिल 1993 ही तारीख आणि नगरपालिकांच्या इतिहासामध्ये 1 जून 1993 ही तारीख सुवर्ण अक्षराने लिहिली गेली आहे. कारण या संदर्भात संविधानामध्ये अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला. संविधानाच्या 73व्या विशोधनाने एक नवीन भाग जोडण्यात आला संविधानात, भाग नंबर 9, आणि त्याच्यामध्ये 243 ते 243 ओ या कलमांचा समावेश करण्यात आला आणि परिशिष्टांच्या मध्ये 11वं परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलं. याचं महत्वाचं कारण असं की या तरतुदींच्या संदर्भात आपण बोलणारच आहोत, पण 11वं जे परिशिष्ट आहे याच्यामध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोणत्या विषयावर काम करावं, कोणते विषय त्यांच्या अधिकार कक्षेत येतात हे स्पष्ट केलेलं आहे. आता पुढे जाऊया थोडं. भारताच्या संविधानाच्या याच्यामध्ये भाग 9 मध्ये पंचायती आणि भाग 9 मध्ये नगरपालिकांच्या बाबतीत तरतुदी केली. 243 पी ते 243 झेड जी या कलमांच्या मध्ये नगरपालिकांच्या विषयी माहिती दिलेली आहे आणि परिशिष्ट 12 मगाशी मी म्हटल्याप्रमाणे पंचायतीच्या बाबतीत इथं सुद्धा नगरपालिकांचे अधिकार स्पष्ट केलेले आहेत परिशिष्ट 12 मध्ये. आणि हे सर्व घडलं 1 जून 1993 पासून. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की मी धाडशी विधान करणार आहे, कारण ह्या 2 तारखा या 2 संस्थांच्या जीवनामधल्या अत्यंत महत्वाच्या तारखा आहेत, कारण त्यावेळी त्यांना संविधानिक दर्जा मिळाला. आता जे आपण बोलतोय, आजपर्यंत आपण अनेक वेळा मी तुमच्याशी बोललो, थोडंसं हलकं फुलकं वाटलं असेल. आजचं कंटाळून वाटतंय काय? वाटणार, साहजिक आहे, कारण आता तांत्रिक भाषेत मांडणी व्हायला लागलेली आहे आणि संविधानाच्या विशोधनाच्या बाबतीत ते होणार, काय पर्याय नाही. पण यातला भाग महत्वाचा भाग आहे, हे विसरून चालणार नाही. या संविधान विशोधनाची पार्श्वभूमी लोकशाही, भारतीय लोकशाहीच्या स्वरूपात आहे. ते म्हणजे आपण संघराज्य पद्धतीचा स्वीकार केला आहे आणि संघराज्य पद्धतीमध्ये आपल्याला असं दिसून येईल की केंद्र, घटक राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था यांचा समावेश होतो. त्यांना प्रत्येकाला काय अधिकार दिलेले असतात, मी आता सांगितलं, घटनेच्या दुरुस्तीने दिले, सत्तेचे विकेंद्रीकरण केलेलं असतं. आता या बाबतीमध्ये आपल्याला असं दिसून येईल की पूर्वी, म्हणजे या संविधान विशोधन होण्यापूर्वी काय परिस्थिती होते,
तर भारताच्या संविधानाच्या 7व्या परिशिष्टात केंद्र आणि घटक राज्यांचे अधिकार क्षेत्र नमूद केले. म्हणजे त्याच्यामध्ये उदाहरणार्थ केंद्राला किती विषयांच्यावर कायदे करण्याचा अधिकार आहे, राज्यांना अधिकार आहे, परंतु त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश नव्हता. तर त्या दृष्टिकोनातून त्यांच्या अधिकारांचा समावेश या 73 आणि 74व्या संविधान संशोधनाने केलेला आहे आणि पंचायतीनं आणि नगरपालिकांना संविधानिक दर्जा तेव्हापासून प्राप्त झालेला आहे. वेळ संपत आलेला आहे. आपल्याला धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर आपण या विषयामध्ये जास्तीत जास्त जाणकार व्हा अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.